नमस्कार मित्रांनो, मी बहार सूर्यवंशी. मित्रांनो, काल एका मुलाचा फोन आला. तर त्याचं असं झालं की त्याची जी आजी आहे त्या आजीला घेऊन जायला आत्या घरी आली. आत्या म्हणाली की 1 महिनाभर मी घेऊन जाते, तेवढंच जरा माझ्या आईला मोकळीक भेटेल, एवढा आराम होईल, असं करून आजीला घेऊन गेली. आणि आत्याने आणि आत्याच्या मिस्टरांनी तिचे प्रॉपर्टीच्या पेपरावरती साईन घेतली आणि परस्पर प्रॉपर्टी विकून टाकली. तर एवढ्यावरती थांबली नाही. तिने पुढे काय केलं की तिचा जो भाऊ आहे, म्हणजे या मुलाचा वडील, त्याच्यावरती डोमेस्टिक व्हायलन्स टाकली आजीच्या नावाने. आणि एवढंच नाही, त्या डोमेस्टिक व्हायलन्सच्या गुन्ह्याच्या आधारे त्याला जेलमध्ये टाकलं. 3 महिने जेलमध्ये गेला बाई. याचे वडील जे आहेत ते 3 महिने जेलमध्ये गेले. तर हा मुलगा एवढा वैतागला आहे, बोलतो माझ्या बापाला जेलमध्ये टाकलं, मी आत्याचा कार्यक्रमच करणार. बोलतो आत्याला पण नाही सोडणार, तिच्या मिस्टरांना पण नाही सोडणार. तर मी त्यांना सांगितलं, भाई की तू कायदे हातामध्ये घेऊ नकोस. कायद्यात बऱ्याच सुविधा आहेत, चांगले वकिलांना भेट, तुझे पुरावे जे आहेत ते त्यांना दाखव आणि तुला न्याय हा नक्की मिळेल. तर व्हिडिओ जर तुम्हाला ही माहितीदायक वाटली तर इतरांना शेअर करा, जेणेकरून कोणी कायदा हातात घेणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.